ठिकाण होतं बीडचं बस स्टँड. एक महिला तिच्या 2 लहान मुलांना बसमध्ये सोडून तिच्या प्रियकराच्या स्कूटीवर बसून पळून गेली. मुलं रडू लागली. कंडक्टरनं विचारलं पण मुलं काहीच बोलली नाहीत. शेवटी त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, मुलांना आईबाप नाहीत, यांना यवतमाळच्या बसमध्ये बसवा. आणि त्याच्या खाली एक मोबाईल नंबर लिहिला होता. तो मोबाईल नंबर त्या महिलेच्या वडिलांचा म्हणजेच त्या मुलांच्या आजोबांचा होता. एखादी जन्मदाती आई आपल्या लहान मुलाला बसमध्ये असं बेवारं सोडून प्रियकरासोबत कशी पळून जाऊ शकते? ही घटना ऐकताच संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता. पण जेव्हा कंडक्टर त्या मुलांना घेऊन पोलिसांकडे गेला, पोलिसांनी चिठ्ठीवरील नंबरवरून त्या मुलांच्या आजोबांना फोन लावला. आजोबा तिथे आले. पण त्यानंतर आजोबांनी जे केलं ते पाहून महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसला. 5 मिनिटापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र त्या आईला दोष देत होता, पण तिथे त्या आजोबांनी जे येऊन केलं, जे ते बोलले, त्याने आणखीनच खळबळ उडाली. त्या आजोबांनी जे केलं ते पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. मग नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? ती आई त्या मुलांना तिथे सोडून का पळून गेली? बीडमध्ये आल्यानंतर त्या आजोबांनी नेमकं काय केलं? ते आजोबा काय म्हणाले, ज्याने महाराष्ट्राला सगळ्यात मोठा दुसरा धक्का बसला? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. एखाद्या जन्मजात्या आईचं तिच्या मुलाप्रती किती प्रेम असतं आणि त्या चिमुकल्या मुलांसाठी त्यांची आई किती महत्त्वाची असते हे आपण सगळे जाणतो. पण कधी कधी अशा विचित्र घटना समोर येतात ना, की माता नाही तू वैरिणी असं म्हणण्याची वेळ येते. आता असाच काही धक्कादायक प्रकार बीडमधून उघडकीस आला. ही घटना नात्याला काळीमा फासणारी आहे, पण माणुसकीला चक्रावून सोडणारी आहे. माध्यमांमध्ये आलेल्या काही बातम्यांनुसार या घटनेमध्ये ही जी महिला आहे ती आधीच 2 चिमुकल्या मुलांची आई होती, पण तरी तिचं बीडमधील एका तरुणासोबत विवाहबाह्य प्रेम संबंध जुळले होते. कदाचित तिला आपल्या प्रियकरासोबत राहायचं असेल आणि मग त्याच्याशी लग्न करून संसार थाटायचा असेल. आता कारण काही असेल, पण तिने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याचा प्लॅन आखला होता. तारीख होती 17 मेची आणि ठिकाण होतं बीडचं बस स्थानक. तुळजापूर संभाजीनगर बस तिथे आलेली होती. ही महिला आपल्या 2 मुलांना घेऊन आली आणि थेट त्या बसमध्ये जाऊन बसली. ती मुलांना घेऊन 5 मिनिटं तिथं बसली, पण गाडी सुरू होण्याआधीच ती काहीतरी बहाणा करून मुलांना सांगून खाली उतरली. बाहेर तिचा प्रियकर स्कूटी सुरू करून तयारच उभा होता. आई खाली उतरली, प्रियकराच्या स्कूटीवर बसून गायब झाली. पण दुसरीकडे बस सुरू झाली होती. बस काही अंतर पुढे गेलीच असेल की मुलं रडू लागली. 2 मुलं एकटीच बसमध्ये रडत आहेत. ही बाब बस चालक आणि बस कंडक्टरच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने मुलांकडे जाऊन विचारपूस केली, पण एवढी लहान मुलं काय सांगणार? त्यांच्याकडून कोणतंच उत्तर मिळत नव्हतं. कंडक्टरला आधी वाटलं की बसमध्येच कोणतरी त्यांचा नातेवाईक असेल. मागच्या पुढच्या सीटवर चौकशी केली, पण काही सापडलं नाही. अखेर कंडक्टरने मुलांचे खिसे तपासायला सुरुवात केली. 2 मुलांपैकी एका मुलाच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीवरचा मजकूर वाचून कंडक्टरचे पाय थरथरू लागले. सगळ्यांना वाटलं मुलांनी असाच कागद ठेवला असेल, पण खरं तर त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं, याचे आई वडील हयात नाहीये, यांना यवतमाळ बसमध्ये पाठवा. इतकंच नाही तर त्या महिलेने तिथे पत्ताही लिहिला होता, अशोकनगर, पाठीपुरा, शारदा चौक, यवतमाळ. सोबत तिने स्वतःच्या वडिलांचा म्हणजे मुलांच्या आजोबांचा नंबर लिहिला होता, जेणेकरून ती स्वतः प्रियकरासोबत निवांत जगेल आणि तिचे वडील या नातवाचा सांभाळ करतील. आता हा मजकूर वाचला. वाहन चालकाने धडक ती जी बस आहे तर ती पोलीस स्टेशनला नेली. थेट त्या मुलांना घेऊन बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तो कंडक्टर दाखल झाला. आता सगळ्यांना वाटलं होतं की चिठ्ठीवरच्या नंबरवर पोलीस आजोबांना फोन करतील, आजोबा येतील आणि मुलांना ताब्यात घेतील आणि आपल्या नातवांचा सांभाळ करतील आणि मुलीला दोष देऊन त्या ठिकाणी म्हणतील, चला जाऊ दे, आपली मुलगी चुकली, पण नातवांना मी सांभाळेल. पण अगदी विचित्रच घडणार होतं. पोलिसांनी मुलांना ताब्यात घेतलं. तोपर्यंत बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. एक आई कशी काय आपल्या 2 निष्पाप मुलांना बसमध्ये सोडून पळून जाऊ शकते? याने खरं तर महाराष्ट्रामध्ये त्या महिलेला लोक त्या ठिकाणी दोष देऊ लागले होते, टीका करू लागले होते. पण खरा प्रकार उघडकीस येणार होता जेव्हा तिचे आजोबा, त्या मुलांचे आजोबा तिथे येणार होते. आता तोपर्यंत पोलिसांनी साधारणपणे 17 मेलाच बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांना त्या ठिकाणी बोलवलं आणि मुलांची रवानगी आर्वी येथील शिशुगृहात केली. आणि पोलिसांनी मग नंतर ती चिठ्ठी बघितली. त्या चिठ्ठीवरचा नंबर बघितला. तो नंबर तिच्या आजोबांचा होता, पण आजोबा यवतमाळला राहत होते. यवतमाळच्या आजोबांना त्या ठिकाणी पोलिसांनी तातडीनं बीडला बोलवलं. आजोबा त्या ठिकाणी 1 दिवसानंतर बीडमध्ये आले. पण बीडमध्ये ते आले त्यानंतर काय घडलं की ज्याने पोलीस देखील हादरून गेले. 18 मे रोजी
जेव्हा हे आजोबा यवतमाळहून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आले तेव्हा पोलिसांना वाटलं होतं की आता हा रक्ताचा नातलग आहे, आपल्या नातवांना जे अगदी छातीशी धरून कवटळेल, मुलीला दोष देईल, मुलगी चुकली म्हणेल पण माझ्या नातवांना मी सांभाळवतो असं त्या ठिकाणी म्हणेल, मुलीच्या कृत्याचा निषेध करेल, नातवांची विचारपूस करेल, ही अपेक्षा प्रत्येकाला होती. कारण की जवळपास एक दिवस पूर्ण गेला होता, संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये या महिलेची चर्चा एक प्रकारे होऊ लागली होती की आई कशी असावी, आई आणि ही बाई कशी वागते, असं सगळीकडे होतं. पोलिसांची एक टीम मुलीचा तपास करायला, त्या आईचा तपास करायला गेली होती, तर दुसरी टीम जी आहे तर त्या आजोबांची त्या ठिकाणी तपासणी करत होती. आजोबा कधी येतात त्याची चौकशी करत होती. तोपर्यंत मुलांना शिशुगृहात ठेवलं गेलं होतं आणि त्यानंतर आजोबा आले. आता एकतर आजोबा खूप लांबून येणार होते आणि त्यामुळे खरं तर त्यांना उशीर होणार होता, पण सगळीकडे आता माध्यमांमध्ये चर्चा होत होती. बीडमधून ही बातमी पाहता पाहता त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली, न्यूज चॅनलला देखील झळकली होती. त्या महिलेचे अनेक त्या ठिकाणी टीका लोक करू लागले होते, दोष देऊ लागले होते. कारण की जन्मदाती आईच जर अशी मुलांना बेवारं सोडून जाते तर मग तिला काय म्हणायचं हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत होता. पत्रकारांची गर्दी देखील आता पोलीस स्टेशन बाहेर वाढू लागली होती. पत्रकार देखील चर्चा करू लागले होते. बस स्टँडवर बस शेजारी लावून लोक चौकशी करू लागले होते की याच बसमध्ये ती मुलं होती काय. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये याची चर्चा सुरू झाली होती की आईच दोषी आहे असं सगळ्यांना वाटत होतं. आता प्रतीक्षा होती आजोबांची. आजोबा त्या ठिकाणी बसनेच येत होते, त्यामुळे त्यांना उशीर लागणार होता. साधारणपणे 18 मे रोजी म्हणजे ही घटना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आजोबा त्या ठिकाणी बीडमध्ये पोहोचले. आता सगळ्यांना वाटलं आजोबा आपल्या नातलगांची चौकशी करतील, कारण की ती मुलं पोलीस स्टेशनला नव्हती तर त्यांना शिशुगृहात पाठवलं होतं. सगळ्यांना वाटलं होतं आजोबा म्हणतील माझे नातू मला पहिले दाखवा, मला त्यांची भेट घ्यायची. पण अगदी तसं झालं नाही. आजोबा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. त्यांना कोणी फोन केला होता, त्या पोलिसांसमोर त्यांना बसवण्यात आलं. आता आजोबा आले. सगळ्यात आधी त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना सगळी माहिती सांगितली की असं असं झालंय, तसं झालंय, तुमचे नातू त्या ठिकाणी ते ठेवलेले आहेत. पण त्यानंतर आजोबांनी जे शब्द उच्चारले त्यांनी सगळेच हादरले. आता आजोबा एका शब्दात म्हणाले मला त्या नातवांचं सांगू नका. त्यांनी पोलिसांनाच त्या ठिकाणी प्रश्न विचारायला सुरुवात केली. पोलीस प्रशासनाकडे एक हट्ट धरला. ते म्हणाले माझी मुलगी पळून जाताना तिने जी स्कूटी, मोबाईल आणि 20,000 रुपये रोख रक्कम नेली आहे, आधी त्याची चौकशी करा, माझी गाडी आणि पैसे मला मिळून द्या. आता अक्षरशः पोलीस देखील हादरले. एक बाप कसा असू शकतो, आपल्या मुलीचे मुलं म्हणजे आपले सख्खे नातू त्याला जवळ नाही येत, तर त्याला मुलगी पळून जाताना ते पोलिसांमध्ये त्यांनी त्यांच्या मुलीविरोधात स्कूटी आणि रोख रक्कम चोरून नेल्याची रितसर तक्रार देखील दाखल केली होती. सध्या ती मुलगी बेपत्ता आहे, मला माझे पैसे, स्कूटी आणि मोबाईल मिळून द्या. खरं तर या घटनेचा हा सगळ्यात वेदनादायी भाग होता. रक्ताच्या नात्यातील आजोबांनी त्या 2 निष्पाप मुलांना आपल्या सोबत घेऊन जाण्यात स्पष्ट नकार दिला. आजोबा इथंच थांबले नाही तर ते थेट म्हणाले की मी त्या मुलांना घेऊन जाऊ शकत नाही. अशी त्या ठिकाणी बातमी झाली. ही दोन्ही मुलं सध्या बीड जवळील आर्वी येथील शासकीय शिशुगृहात असून त्यांचा आता संपूर्णपणे शासन आणि प्रशासन त्यांच्याकडून सांभाळ केला जातोय. या अत्यंत गंभीर आणि वेदनादायक घटनेने साधारणपणे बीड सहित संपूर्ण महाराष्ट्र देखील हादरला आहे. आता तुमच्या मते या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.